ॲडॉब डाउनलोड करण्यासाठी MPSC ट्रिक्स बाय अजय कुमार असं सर्च करा गुगल प्ले स्टोअरवरनं आणि हे तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर या कोर्समध्ये तुम्हाला काय काय घटक असणार आहे, तर या कोर्समध्ये तुम्हाला एकूण 6 विषय आहेत. आधुनिक भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भात संपूर्ण चालू घडामोडी, भारतीय राज्यघटना, अर्थव्यवस्था, भूगोल आणि सामान्य विज्ञानाचा कोर्स. याच्यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास जो कोर्स आहे याच्यामध्ये 900+ प्रश्न आहेत. तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं एक्सप्लेनेशन टॉपिक वाईज दिलेलं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला आणखी 300पेक्षा जास्त प्रश्न रिव्हिजनसाठी ते घेतलेले आहेत. त्याचा तुम्हाला जास्त फायदा होईल. चालू घडामोडीमध्ये आपण जानेवारी 2024 पासून ते डिसेंबर 2025 पर्यंत म्हणजे 2 वर्षाच्या घडामोडी जेवढ्या होतील तेवढ्या आपण यामध्ये कव्हर करतोय. प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये असतात, त्याच्या PDF तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल होतील. भारतीय राज्यघटना या कोर्समध्ये 550पेक्षा जास्त प्रश्न आहेत प्रत्येक टॉपिक वाईज आणि तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन आहे. पूर्व परीक्षेसाठी तुम्हाला जास्त इम्पॉर्टंट राहील. भारतीय अर्थव्यवस्था कोर्समध्ये सिलेबस ओरिएंटेड सगळा घटक कव्हर केला आहे. यामध्ये ॲडिशनल आपण ॲड केलेला आहे महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल आणि महाराष्ट्राचा अर्थसंकल्प लेटेस्ट झालेला. त्याच्यावर 200पेक्षा जास्त प्रश्न आपण तयार केलेले आहेत आणि त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला तिथं पाहायला मिळेल. PDF तुम्हाला पाहायला मिळेल. महाराष्ट्र भूगोल कोर्स तर ऑलरेडी आहेच, पण सामान्य विज्ञान कोर्समध्ये बायोलॉजी घटक हा डिटेलमध्ये कव्हर झाला आहे. फिजिक्स अँड केमिस्ट्रीमधले तुम्हाला तिथं टेस्ट सिरीज आणि इतर घटक सुद्धा आपण तिथं अवेलेबल करून दिलं आहे. तर एवढ्या सगळ्या विषयाची तयारी तुम्हाला फक्त 399 रुपयेमध्ये होणार आहे. यासाठी तुम्हाला आपलं अँड्रॉइड ॲप डाउनलोड करावं लागेल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, त्या लिंकला क्लिक करून तुम्ही ते लेक्चर बघू शकता. पण याचा कालावधी किती असणार आहे? 6 महिने एवढा कालावधी असणार आहे आणि यामधलं प्रत्येक लेक्चर तुम्ही किती वेळा पाहू शकता. तर याचे प्रश्न बघणार आहोत. तर आयोगाला विचारले जाण्यासारखे प्रश्न आहेत, तर आपण डायरेक्टली प्रश्नाला सुरुवात करूया. आपला आजचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे खालीलपैकी कोणती पतदर्जा संस्था क्रेडिट रेटिंग एजन्सी नाही ते ओळखा. क्रेडिट रेटिंग एजन्सी नाही, पतदर्जा संस्था नाही ते ओळखा म्हटले. क्रिसिल, इक्रा, केअर, ECGL असं दिलेलं आहे. ठीक आहे. क्रिसिल म्हणजे काय? त्या क्रिसिलच्या नावामध्येच आहे बघा, क्रेडिट रेटिंग अँड इन्फो सर्व्हिसेस ऑफ इंडिया लिमिटेड. ठीक आहे. म्हणजे क्रिसिल ही क्रेडिट रेटिंग एजन्सी आहे की जी 1967 मध्ये स्थापन झाली आणि त्याचं हेडक्वार्टर आहे मुंबई. ठीक आहे. हेडक्वार्टर आहे मुंबई. ठीक आहे. नावातच आहे ना क्रिसिल, म्हणजे क्रेडिट रेटिंग अँड इन्फो सर्व्हिसेस ऑफ इंडिया लिमिटेड. त्यानंतर इक्रा सुद्धा ICRA 1991, हेडक्वार्टर त्याचं नवी दिल्लीला आहे. ही सुद्धा क्रेडिट रेटिंग एजन्सीच आहे. केअर म्हणून दिलेलं आहे. केअर म्हणजे क्रेडिट ॲनालिसिस नावच आहे. C म्हणजे क्रेडिट, A म्हणजे ॲनालिसिस रिसर्च लिमिटेड 1993, याचं सुद्धा हेडक्वार्टर मुंबईचं आहे. ही सुद्धा क्रेडिट रेटिंग एजन्सीच आहे. राहिला मुद्दा ECGL. EC म्हणजे काय? एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, म्हणजे निर्यात वस्तूंना विमा संरक्षण करण्यासाठी ही संस्था स्थापन झाली होती 1964 मध्ये. याचा अर्थ कोणती क्रेडिट रेटिंग एजन्सी नाही आहे, तर ECGL नाही आहे. तर लक्षात ठेवा, क्रेडिट रेटिंग एजन्सी कसं लक्षात ठेवायचं? क्रिसिल, इक्रा हे तुझी केअर करायचे. क्रिसिल, इक्रा आणि केअर ह्या काय आहेत? क्रेडिट रेटिंग एजन्सी आहेत. प्रश्न क्रमांक 2 काय म्हटलंय? योग्य पर्याय निवडा असं म्हटलंय. पहिलं विधान आहे, पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये चित्तरंजन या ठिकाणी रेल्वे डब्यांचा कारखाना स्थापन करण्यात आला. पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये पेरांबूर या ठिकाणी रेल्वे इंजिनचा कारखाना स्थापन करण्यात आला. आणि कोणतं विधान बरोबर आहे ते ओळखा म्हटलंय. 1 बरोबर, 2, दोन्ही का दोन्ही चुकीचं. ठीक आहे. तुम्हाला माहित पाहिजे की रेल्वे डब्यांचा कारखाना म्हटल्यानंतर पेरांबूर पाहिजे आणि रेल्वे इंजिनचा म्हटल्यानंतर चित्तरंजन पाहिजे. त्याच्यामुळे इथं दोन्ही विधानं काही चुकीचे आहेत. इंटरचेंज केल्यामुळं पर्याय क्रमांक 4 हे तुमचं करेक्ट आहे. लक्षात आहे का? रेल्वे डब्यांचा म्हटलं तर पेरांबूर, रेल्वे इंजिनचा म्हटलं तर चित्तरंजन हे पाहिजे होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न, 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये दारिद्र्याचं प्रमाण डॅशने कमी करण्याचं लक्ष होतं. दारिद्र्य हा टॉपिक आपल्याला सिलेबसमध्ये बघायला मिळतो आणि 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये दारिद्र्याचं प्रमाण किती टक्क्याने कमी करण्याचं लक्ष होतं? 5, 10, 15 आणि 20. आकडेवारी काय येते? सो करेक्ट आन्सर 10% येतं. 10%. ठीक आहे. आता तेंडुलकर समितीनं जो रिपोर्ट होता, तेंडुलकर समितीच्या निष्कर्षानुसार जे नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशननं जे 66व्या मोजणीच्या आधारे जे दारिद्र्याचं प्रमाण काढलं, तर त्याच्यानुसार 2004-5 ते 2009-10 या 5 वर्षामध्ये दारिद्र्य कितीनं कमी झालं होतं? तर ते 7.3% कमी झालं होतं. ठीक आहे. हे त्यांची आकडेवारी आहे. लक्षात येते का? म्हणजे तुम्हाला टार्गेट होतं 10चं, ओके, पण हे ॲक्च्युली जो एस्टिमेट केलं 7.3% कमी झालं हे दिसलं. ठीक आहे.
पुढचा प्रश्न आहे 11व्या पंचवार्षिक योजनेत सुशिक्षित बेरोजगारी डॅश डॅश टक्क्याच्या खाली आणणं हे महत्त्वाचं लक्ष होतं. सुशिक्षित बेरोजगारी किती टक्क्याच्या खाली म्हटले तर ऑप्शन आहेत 2, 3, 5, 7. करेक्ट आन्सर येतं 5%. हे माहीत राहू द्या, कारण हे पॉईंट का कव्हर करतोय आपण, हे दारिद्र्य आणि बेरोजगारी 11व्या आणि 12व्या पंचवार्षिक योजनेमधले जे टार्गेट असतात ना याला फोकस करा, कारण त्यानंतर पंचवार्षिक योजना हा थांबवण्यात आले, त्याच्या जागी नीती आयोगाची स्थापना झाली. नीती आयोग कधी स्थापन झाला? 1 जानेवारी 2015 नीती आयोगाची स्थापना. हे माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती समिती बँकिंग क्षेत्र सुधारणा समिती या नावाने ओळखली जाते? तुम्हाला माहित पाहिजे ना, बँकिंग क्षेत्र सुधारणा समितीला कोणत्या समितीला म्हटलं जातं? गाडगीळ समिती, शिवरामन समिती, एन नरसिंहन समिती 1, एन नरसिंहन समिती 2. जेव्हा बँकिंग क्षेत्र सुधारणा समिती, वित्तीय क्षेत्र सुधारणा समिती, बँकिंग क्षेत्र सुधारणा समिती म्हटलं तर तुमचा पर्याय क्रमांक काय असणार आहे? हे डी. कारण एन नरसिंहन समिती दुसरी जी होती त्याला बँकिंग क्षेत्र सुधारणा समिती म्हणतात. आणि 1991 मध्ये, ऑगस्ट 1991 मध्ये जे वित्तीय क्षेत्रातली सुधारणा होती, वित्तीय क्षेत्र सुधारणा समिती, वित्तीय क्षेत्र म्हटलं तर तुमची नरसिंहन समिती 1 होती. लक्षात ठेवा, परीक्षेला ना यावर तुम्हाला कन्फ्यूज केलं जाईल, कारण एन नरसिंहन यांच्या अध्यक्षतेखाली 2 समित्या होत्या. 1991 आणि 98च्या आसपास, 97-98च्या आसपास असलेली ही एन नरसिंहन समिती होती. हे दोन्ही घटकामध्ये कन्फ्युजन होता कामा नाही. लक्षात आहे का, की तुम्हाला जर विचारलं एन नरसिंहन समिती 1 तर वित्तीय क्षेत्रातली समिती, आणि एन नरसिंहन समिती 2 म्हटलं तर बँकिंग क्षेत्र सुधारणा समिती, याच्यामध्ये कन्फ्युजन होता कामा नाही. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे, 15व्या वित्त आयोगामध्ये खालीलपैकी कोण पूर्णवेळ सदस्य नव्हते? 15वा वित्त आयोग. आता 15व्या वित्त आयोगाची स्थापना केव्हा झाली असा जेव्हा प्रश्न विचारला जाईल तेव्हा तुमचं उत्तर असलं पाहिजे नोव्हेंबर 2017. 15वा वित्त आयोग स्थापन कधी केला? नोव्हेंबर 2017. आणि या 15 वित्त आयोगानं आपला अंतिम अहवाल कधी दिला तर तो दिला होता 9 नोव्हेंबर 2020ला. म्हणजे नोव्हेंबर 2017ला स्थापन झाला, अंतिम अहवाल दिला नोव्हेंबर 2020 मध्ये. या आयोगाचे अध्यक्ष कोण होते? NK सिंह. हे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. पण याच्यामुळे पूर्णवेळ सदस्य कोण होते? याच्यामध्ये अनुप सिंह पूर्णवेळ सदस्य होते, अशोक लाहिरी पूर्णवेळ सदस्य होते, अजय नारायण झा पूर्णवेळ सदस्य होते. कोण पूर्णवेळ सदस्य नव्हते तर रमेश चंद हे पूर्णवेळ सदस्य नव्हते, तर रमेश चंद हे अर्धवेळ सदस्य होते. या आयोगामध्ये रमेश चंद हे काय होते? अर्धवेळ सदस्य होते. तुम्हाला विचारले पूर्णवेळ कोण नव्हतं? उत्तर असणार आहे रमेश चंद. आणि या आयोगाचं 15 वित्त आयोगाचे सचिव कोण होते तर त्यांचं नाव होतं, सचिव कोण होते असं जेव्हा विचारलं जाईल तेव्हा तुमचं उत्तर असलं पाहिजे अरविंद मेहता. काय नाव आहे? अरविंद मेहता. लक्षात आहे का? 15 वित्त आयोगाचे अध्यक्ष NK सिंग, सचिव अरविंद मेहता, अर्धवेळ सदस्य रमेश चंद, पूर्णवेळ सदस्य अजय नारायण झा, अशोक लाहिरी, अनुप सिंह. 15 वित्त आयोगाची स्थापना कधी केली? नोव्हेंबर 2017. अंतिम अहवाल कधी दिला? 9 नोव्हेंबर 2020. मिनिमम एवढ्या गोष्टी माहीत असू द्या. पुढचा प्रश्न आहे, 2 विधानं दिली तर योग्य पर्याय निवडा असं तुम्हाला म्हटले. मुदलियार समितीच्या शिफारशीनुसार निर्यात धोरणाची स्थापना करण्यात आली किंवा घोषणा करण्यात आली. पहिलं विधान बरोबर आहे, मुदलियार समिती. मुदलियार समिती 1970 साली स्थापन करण्यात आली होती. नाही, ही समिती 1900. आता लक्षात ठेवा, मुदलियार समिती म्हटलं तर ती समिती 1962 साली स्थापन करण्यात आली होती. मुदलियार समितीची स्थापना कधी झाली होती? 1962. आणि यांनी दिलेल्या शिफारशीनुसार भारतामध्ये पहिल्यांदा निर्यात धोरण, भारताचं पहिलं निर्यात धोरण जाहीर करण्यात आलं. निर्यात धोरण. आणि हे निर्यात धोरण कधीच आहे तर हे भारताचं पहिलं निर्यात धोरण हे 1970चं आहे. लक्षात आलं? म्हणून इथं दुसरं विधान चुकीचं आहे, पहिलं बरोबर आहे, फक्त एक. लक्षात येते का मुद्दा? मुद्दा असा आहे, भारताचं पहिलं निर्यात धोरण केव्हा जाहीर करण्यात आलं तर ते 1970 साली जाहीर करण्यात आलं. कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार? मुदलियार समितीच्या शिफारशीनुसार. मुदलियार समिती केव्हा स्थापन झाली होती? 1962 साली. हे तर तुम्हाला 1970 दिल्यामुळे चुकीचं आहे. समिती ही 62ची होती, पण पहिलं निर्यात धोरण हे जेव्हा घोषित करण्यात आलं, जाहीर करण्यात आलं, ते 1970 मध्ये केलं. याच्यामध्ये तारखामध्ये कन्फ्युजन करण्याचा प्रयत्न केलाय. लक्षात आलं? म्हणून पर्याय क्रमांक 1 हे तुमचं बरोबर आहे, दुसरं विधान चुकीचं आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रथम त्रिवर्षीय आयात निर्यात धोरण कोणी जाहीर केलं?
आता भारताचं पहिलं त्रिवर्षीय आयात निर्यात धोरण हे कधी जाहीर झालं होतं? एप्रिल 1985 मध्ये. मग एप्रिल 1985 मध्ये वाणिज्य मंत्री कोण होते? तर याच्यामध्ये नरसिंहराव नव्हते, मनमोहन सिंग नव्हते, अबिद हुसेन नव्हते, व्ही.पी. सिंग होते. ठीक आहे. आता अबिद हुसेन आणि त्रिवर्षीय आयात निर्यात धोरण याचा काही संबंध येतो का? कारण भारताचं जे पहिलं त्रिवर्षीय आयात निर्यात धोरण जाहीर केलं तर ते एका समितीच्या शिफारशीनुसार झालं होतं आणि ही समिती होती अबिद हुसेन समिती. म्हणजे विधान असं होतंय, अबिद हुसेन या समितीच्या शिफारशीनुसार एप्रिल 1985 मध्ये तत्कालीन वाणिज्य मंत्री व्ही.पी. सिंग यांनी भारतातील पहिले त्रिवर्षीय आयात निर्यात धोरण जाहीर केलं होतं. मग तुम्हाला विचारले, मुद्दा लक्षात आला का? हे सगळे मुद्दे मी इथं कव्हर केले. मुद्दा मी परत एकदा सांगतो. अबिद हुसेन या समितीच्या शिफारशीनुसार एप्रिल 1985 मध्ये तत्कालीन वाणिज्य मंत्री व्ही.पी. सिंग यांनी भारतातील पहिले त्रिवर्षीय आयात निर्यात धोरण जाहीर केले. त्यामुळं पर्याय ते येतं. आता हे काय झालं? त्रिवर्षीय आयात निर्यात धोरण. जर तुम्हाला असं विचारलं भारतातलं पहिलं पंचवार्षिक आयात निर्यात, त्रिवर्षीय म्हणजे 3 वर्षाचं होतं, याचा अर्थ 1985 ला दिलं ते 1988 पर्यंत चालेल. मग भारतातील पहिलं पंचवार्षिक आयात निर्यात धोरण कोणी जाहीर केलं? डॉक्टर मनमोहन सिंग, पी.व्ही. नरसिंहराव, चिदंबरम की मुदलिया? हे तुम्हाला इथं लक्षात येणं गरजेचं आहे. मग पहिला मुद्दा असं पाहिजे की भारताचं पहिलं पंचवार्षिक आयात निर्यात धोरण कधी आलं? पंचवार्षिक आयात निर्यात धोरण म्हणजे आपण जेव्हा आर्थिक सुधारणा लागू केल्या जुलै 1991 मध्ये, त्याच्यानंतर पंचवार्षिक व्यापार धोरण घोषित करण्यात आलं. म्हणजे 1992 ते 1997 या कालावधीसाठी भारताचं पहिलं आयात निर्यात धोरण, पंचवार्षिक आयात निर्यात धोरण जाहीर केलं. आणि 1992 मध्ये नरसिंहराव हे काय होते? चीफ मिनिस्टर होते, प्राईम मिनिस्टर होते 92च्या पिरियडमध्ये. मनमोहन सिंग आणि पी चिदंबरमचा मुद्दा राहतोय. तर त्यावेळी तत्कालीन वाणिज्य मंत्री, मनमोहन सिंग हे वाणिज्य मंत्री नव्हते, पी चिदंबरम हे वाणिज्य मंत्री होते आणि त्यांनी भारताचं पहिलं पंचवार्षिक आयात निर्यात धोरण जाहीर केलं. हे तुम्हाला इथं सांगता आलं पाहिजे. लक्षात येतंय का? तुम्हाला प्रश्न कसा विचारला जातोय त्यावर उत्तर पाहिजे. जर तुम्हाला असं म्हटलं की भारताचं पहिलं निर्यात धोरण केव्हा जाहीर झालं, भारताचं पहिलं निर्यात धोरण केव्हा जाहीर झालं, तुमचं उत्तर असलं पाहिजे 1970 मध्ये पहिलं निर्यात धोरण जाहीर झालं. तुम्हाला म्हटलं भारताचं पहिलं त्रिवर्षीय आयात निर्यात धोरण केव्हा जाहीर झालं? एप्रिल 1985 मध्ये. आणि भारताचं पहिलं पंचवार्षिक आयात निर्यात धोरण केव्हा जाहीर झालं? तर ते 1992 मध्ये. मुद्दा येतोय का? मुद्दा या मुद्द्यांना धरून तुम्हाला कसाही प्रश्न विचारला तर उत्तर देता आलं पाहिजे. हीच एक महत्वाचा घटक आहे. क्लिअर? समजा तुम्हाला असा प्रश्न विचारला, डॅश डॅश पासून नियमित आयात तसेच निर्यात धोरण स्वतंत्ररित्या घोषित केलं जाऊ लागलं. आतापर्यंत आपण आयात निर्यात धोरण असं स्वतंत्रपणे कधीपासून 62, 70, 82 का 85. तर जेव्हा पहिल्यांदा निर्यात धोरण जाहीर कधी केले? 1970. म्हणून उत्तर काय असणार आहे? 1970. मी काय म्हणलं होतं की प्रथम भारतातलं निर्यात धोरण केव्हा घोषणा झाली? 1970. कारण 1962 मध्ये नेमण्यात आलेली मुदलियार समिती, या मुदलियार समितीनं दिलेल्या शिफारशीनुसार 1970 मध्ये पहिल्यांदा निर्यात धोरण जाहीर झालं. आयात तर होतंच, पण निर्यात धोरण प्रथम घोषणा, कारण याच्या अगोदर फक्त आयात धोरण घोषित केले जाऊ शकत होतं, पण आयात निर्यात हे स्वतंत्ररित्या म्हणल्यानंतर 1970 हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. 1981 हे असं वर्ष आहे की पहिल्यांदा भारतानं काय केलं? संयुक्त आयात निर्यात धोरण असं स्वतंत्र न करता एक केलं. संयुक्त आयात निर्यात धोरण असं 1981 मध्ये पहिल्यांदा फोकस केलेला होता. फक्त तुम्हाला विचारलं स्वतंत्ररित्या म्हटलंय म्हणून 1970 हे तुमचं करेक्ट आन्सर या ठिकाणी असलं पाहिजे. हे महत्वाचं आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या पंचवार्षिक आयात निर्यात धोरणामध्ये EPCG, एक्सपोर्ट प्रमोशन कॅपिटल गुड्स स्कीम ही योजना सुरू करण्यात आली? आता पहिला मुद्दा, EPCG 1992 ची योजना आहे. कधीची योजना? 1992. आणि 1992 म्हणल्यानंतर ऑब्विसली पहिलं पंचवार्षिक आयात निर्यात धोरण हे तुमचं करेक्ट आन्सर असलं पाहिजे. म्हणजे या योजनेअंतर्गत काय केलं जात होतं, तर ज्या भांडवली वस्तू आहेत ना, तर त्या 0 सीमाशुल्कावर आयात करण्याची संमती दिली जात होती. भांडवली वस्तू, ठीक आहे, भांडवली वस्तूंना जर आयात करायचं असेल तर त्या आयात करताना काय केलं जायचं? सीमाशुल्क हा लावताना 0 लावला जायचा. मात्र त्यासाठी अट अशी होती की जेवढं सीमाशुल्क वाचते त्याच्या 6 पटीनं अधिक
तुम्ही त्याचं निर्यात पुढच्या 6 वर्षामध्ये केलं पाहिजे अशी अट टाकली होती. म्हणून ही एक्सपोर्ट प्रमोशन म्हणजे निर्यातीला प्रमोट करायचं, एक्सपोर्ट म्हणजे निर्यात करतो, प्रमोशन कॅपिटल गुड्स स्कीम म्हणजे भांडवली वस्तू. लक्षात येतंय का? म्हणजे एपीसीची योजना कधी सुरू झाली असा प्रश्न विचारला, 1992. या योजनेअंतर्गत काय केलं जायचं, जे भांडवली वस्तू आहे तर ह्या भांडवली वस्तूवर सीमाशुल्क आकारताना 0 सीमाशुल्क वस्तू आकारला जायचा. पण मात्र त्यासाठी अट अशी होती की ती जी वस्तू तुम्ही भांडवली वस्तू आयात करताय त्याच्यावर सीमाशुल्क 0 लावलाय, पण वाचलेला जो सीमाशुल्क आहे त्याच्या 6 पटीनं अधिक मूल्यांची निर्यात पुढच्या 6 वर्षामध्ये केली पाहिजे असं त्याच्यामध्ये अट टाकण्यात आली होती. म्हणजे प्रश्न तुम्हाला या आयात निर्यात धोरणामध्ये जेव्हा कसाही विचारला जाईल तुम्हाला हे मुद्दे माहीत असणं गरजेचं आहे. की जसं भारताचं पहिलं निर्यात धोरण कधी जाहीर झालं, 1970. कोणत्या समिती शिफारशीनुसार? मुदलियार समितीच्या शिफारशीनुसार. भारतातलं पहिलं त्रिवर्षीय आयात निर्यात धोरण 1985ला आलं. त्रिवर्षीय म्हणतोय, त्रिवर्षीय. त्यावेळी समिती होती आबिद हुसेन समिती. भारतातलं पहिलं पंचवार्षिक आयात निर्यात धोरण 1992 मध्ये. त्यावेळी वाणिज्य मंत्री कोण होते? पी चिदंबरम. किंवा अगोदर कोण होतं, त्याच्या अगोदर कोण, हे कन्सेप्ट फक्त माहीत असू द्या. आयोगानं अलीकडच्या काळामध्ये आयात निर्यात धोरण हे आपल्या सिलेबसमध्ये येतं ना, त्याच्यामुळे हा घटक महत्त्वाचा आहे. आय होप आजच्या लेक्चरमध्ये जे पॉईंट घेतलेत ना ते तुम्हाला समजले असतील. दुसरं म्हणजे तुम्ही जर आपलं अँड्रॉइड ॲप डाउनलोड केलं असेल तर ते नक्की करा. अँड्रॉइड ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी वेगवेगळे कोर्सेस आहेत, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या कोर्सेसचा लाभ घेऊ शकता. ओके, थँक्यू.